नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपल्याला 35 साईजचं कटोरी ब्लाऊजची आपल्याला कटिंग करायची आहे आणि आपण आज 1 मीटरचा अस्तर घेतलेला आहे. हे आपल्याला मोठी स्लीव्ज कट करायची, त्यामुळे आपण अस्तर मोठं घेतलेलं आहे. आता पूर्ण उंची प्लस 1 इंच असं घेतलेलं आहे. तर आपली 13.5 पूर्ण उंची आहे, त्यात आपण 14.5 इंच घेतलेलं आहे पूर्ण, कारण की आपले कटोरी ब्लाऊजचे दोन्ही पार्ट आपण सोबत कट करतो. तर बघा, हे आपली पूर्ण उंची प्लस 1 इंच असं घेतलेलं आहे आणि छाती घेर प्लस 1 इंच असं दोन्ही बाजूने 1-1 इंच वाढवून मी अस्तरची व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे. बघा, या पद्धतीने अस्तरची घडी अगदी व्यवस्थित करायची आहे. आता आपण शोल्डर घ्यायचा आहे. आपली गळारुंदी कटोरी ब्लाऊजसाठी 2 इंच आणि शोल्डर प्लस अर्धा इंच, म्हणजे टोटल शोल्डर आपलं 5 झालेलं आहे आणि गळारुंदी 2 म्हणजे 3 इंचाचं आपलं शोल्डर आहे. मुंडा घेर आपण 5.5 इंचावरती देतो आणि मुंड्याचा आकार हा मागच्या भागाचा 1.5 आणि समोरच्या भागाचा 1.5 या पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे. आपण फिटिंगसाठी एक एक्स्ट्रा घेतलेलं आहे मार्जिनसाठी, तर मग ते मार्जिनचं एक घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आता आपला गळा मोजून घ्यायचा आहे. आपल्याला मापाला जो ब्लाऊज दिलेला असतो, आपण त्या ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आहे. आणि इथे कटोरी ब्लाऊजमध्ये आपण गळा म्हणजे नाही का, बाकीच्या इतर कोणत्याही ब्लाऊजमध्ये 4 टक्स म्हणा, प्रिन्स कट म्हणा, समोरच्या गळ्यामध्ये अर्धा इंच मिळवतो, पण कटोरी ब्लाऊजचं असं आहे की समोरच्या गळ्यामध्ये आहे तितकंच ठेवायचं आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे योगपट्टी आपण फिटिंगच्या बाजूने बघा आपली, म्हणजे मार्जिनच्या बाजूने 2.5 इंच आणि हुकलूकच्या बाजूने 3.5 इंच अशी योगपट्टी घेतलेली आहे आणि योगपट्टीचा आकार दिलेला आहे. आता आपण कटोरी 5.5 इंचाची घेतलेली आहे आणि आतल्या मुंड्यापासून 2.25 इंचावरती एक डॉट देऊन गळ्यातून बघा कटोरीचा असा गोल व आकार दिलेला आहे. खूप सोपी पद्धत आपली कटोरी ब्लाऊजची मेथड आहे आपली. तर या पद्धतीने तुम्ही नक्की कोणत्याही मापाचा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज तुम्ही कट करू शकता. बघा, तर आपण आता हे कट करून घेऊयात. प्रथम कापताना कधीही आठवणीने मागचा मुंडा कट करायचा आहे. दोन्ही पार्ट अलग करून मागचा भाग बाजूला ठेवून आणि मगच आपली बाकीचे अस्तरची कटिंग करायची आहे. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट देखील करा आणि लाईक देखील करा. बघा, आता आपण गळा कापून घ्यायचा आहे. आता कटोरी वाढवण्याची मेथडही मी यापूर्वी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. कटोरी वाढवण्याची पद्धत खूप सोप्या पद्धतीने, अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीही चटकन लक्षात येईल अशी आपली कटोरी वाढवण्याची मेथड आहे. तर आपल्याला आता स्लीव्ज कट करायची आहे. स्लीव्ज कट करण्यासाठी आपण मुंड्याचा म्हणजे मागच्या मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे आणि त्यातून 1.25 इंच कट करून आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे. या पद्धतीने जर बाही घडी घेतली तर अजिबात कमी पडणार नाही. सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तोही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. इथे आपली छोटी बाही आहे, तर आपण बाहीची घडी घेण्याकरता आपण बाही उंची प्लस अर्धा इंच असं घेतलेलं आहे. मग आपली बाही उंची 3 इंच आहे आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे त्याकरता, आणि बाहीची घडी आहे 9 इंचाची. तर इथं आपली कॅप हाईट दिलेली आहे आपण 1.5 इंचावरती छोटी बाही असल्या कारणाने, आणि आपण आता बाहीचा आकार द्यायचा आहे. आता छोट्या बाहीचा आकार देण्यासाठी आपण जास्त खोल द्यायचा नाही आहे, थोडासा उथळ द्यायचा, जेणेकरून आपली बाही जास्त उचकल्यासारखी दिसणार नाही. जर जास्त खोल दिला, आपल्या मोठ्या बाहीप्रमाणे जर दिला, तर ही बाही उचकते पटकन, व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे अगदी उथळ आकार द्यायचा आहे बाहीसाठी.
बघा या पद्धतीने आपली बाहीची कटिंग रेडी आहे. तर आता आपल्याला अस्तरची कटिंग आपली रेडी झालेली आहे. आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत. आपलं काठापदराचं ब्लाऊज पीस आहे, त्यामुळे आपण बाही ही काठामध्ये काढायची आहे. आपल्याला अगदी व्यवस्थित काठांची एकावरती एक येईन अशी घडी करून घ्यायची आहे ब्लाऊजची, आणि मगच आपली कटिंग करायची आहे. बघा या पद्धतीने आपण बाहीची कटिंग केलेली आहे. आता मागचा भाग कट करताना बंद बाजूने आला पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा काढताना काही चुका होणारच नाही. त्यामुळे बंद बाजूने पहिल्यांदा आपला मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला दुसराही पार्ट आपण कटोरी ब्लाऊजचा कट करून घेणार आहोत. आता आपली कटोरी वाढवायची आहे. इथे अस्तरवरती आपली कटोरी वाढवायची राहिली होती. तर बघा कटोरी वाढवताना या पद्धतीने आपली कटोरी तिरकी ठेवायची आहे, जेणेकरून तिरक्या भागामध्ये जर कटोरी आली तर अगदी व्यवस्थित आपला कप येतो कटोरीचा. बघा या पद्धतीने आपण कटोरी आखून घ्यायची आहे. आपला कटोरीचा जो पॅटर्न आपल्याला अस्तरवरती मिळालेला आहे तो घ्यायचा आहे. गळ्याच्या बाजूने 1.5 इंचाने कटोरी वाढवायची आणि बघा हुकलूकच्या बाजूने 3 इंच या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि ती जोडून घ्यायची आहे. आणि कमरेच्या भागाकडून आपण 1.5 इंच आपले 1.5 इंच कटोरी वाढवलेली आहे. बघा या अशी, आणि 2 इंचामध्ये घेऊन खाली 1.5 इंचाने वाढवली आहे. कटोरी ब्लाऊजची कटोरी कशी वाढवायची हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन बघा मैत्रिणींना, आपल्या चॅनलवरती सविस्तर कटोरी कशी वाढवायची व्हिडिओ टाकलेला आहे. आता मेन फॅब्रिकवरती आपली कटोरी आणि योकपट्टी राहिली होती कट करायची, तर आपण ती कट करून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.